एके दिवशी स्वामी महाराज राजेसाहेबांच्या अंगणात फिरत होते. तेथे एका हुजुराच्या हातात सोन्याचा चौफुला असलेला स्वामींनी बघितला आणि स्वामींनी तो हिसकावून घेतला. समोरच खोल विहीर होती. स्वामींनी चौफुला हातात घेऊन राजेसाहेबांकडे बघितले आणि बोलले, चौफुला विहिरीत टाकू? तेव्हा राजेसाहेबांनी अतिशय नम्रपणे हात जोडून स्वामींना विनंती केली की स्वामी, चौफुला आपलाच आहे, आपण त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून स्वामींनी चौफुला लगेचच विहिरीत फेकून दिला. स्वामी भक्त हो, चौफुला सोन्याचा होता आणि म्हणून तेथे उपस्थित लोकांना याचे फार वाईट वाटले. परंतु राजेसाहेबांची स्वामींच्या चरणी दृढ निष्ठा होती आणि स्वामींच्या सामर्थ्याबद्दल राजेसाहेबांना पूर्णपणे जाणीव होती. असो, त्या रात्री स्वामी महाराज राजेसाहेबांच्या वाड्यातच राहिले. दुसरे दिवशी सकाळी स्वामी महाराज पुन्हा अंगणात आले आणि आपल्या बाललीला करू लागले. राजेसाहेब सुद्धा तेथे होते. स्वामींनी राजेसाहेबांकडे बघितले आणि बोलले, अरे पोहरा आण इकडे. स्वामी हुकूम म्हणून राजेसाहेबांनी स्वामींकडे पोहरा आणि दोर आणून दिला. स्वामींनी पोहरा विहिरीत सोडला आणि लगेच बाहेर काढला. तो चमत्कार असा की त्या पोहऱ्यात टाकलेला सोन्याचा चौफुला बाहेर निघाला. इतकेच नव्हे तर जेव्हा चौफुला बघितला तर त्यात असलेले लवंग, वेलतोडे जसेच्या तसे सुके असल्याचे दृष्टीस पडले. खरं तर चौफुला रात्रभर पाण्यात होता. त्यातील वस्तू भिजण्यास हव्या, पण तसे काही आढळले नाही. स्वामींचा हा चमत्कार बघून सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नामाचा जय जयकार केला. तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की स्वामी विश्वासाची परीक्षा बघतात, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.